महाराष्ट्रापुरती जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र एवढा अस्थिर कधी झालेला नव्हता. राजकीय दृष्टिकोनातून अस्थिर. एका पक्षाचे 2 पक्ष 3 पक्ष फुटलेले आणि अशा तऱ्हेने काही यांना फोडल्या गेले, काही फुटले आणि अस्थिरता निर्माण झाली. काही एकदम पहाटेच्या वेळेस त्यांच्या शपथविधी होतात. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या तऱ्हेने हे जे झालेलं आहे हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. महाराष्ट्र स्थिर असला पाहिजे. जिथं स्थिर शासन आहे कुठलं का शासनाचं पण ते स्थिर असलं पाहिजे. फोडाफोडीच्या भानगडीत न पडता इलेक्शनच्या माध्यमातून त्यांना जे काय करायचं असेल ते करू देत. आणखीन एक स्थिर शासन त्यांनी दिलं पाहिजे आणि आपोआपच बाकी सगळं मग लाईनीवर येतं आहे. तुम्ही मगाशी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत असा उल्लेख केला. आपण बघतोय देशामध्ये MSPसाठी शेतकरी आंदोलनं अजूनही करताना दिसत आहेत. त्यांच्यावर ते आंदोलनं रोखण्याचा प्रयत्न होतोय. ही वेळ राज्यामध्ये किंवा देशामध्ये अजूनही येते शेतकऱ्यांवर अशा पद्धतीने MSPसाठी आंदोलन करणं? आंदोलनं दिल्लीच्या आसपास तरी चालूच आहेत आणि आंदोलनं महाराष्ट्रातही चालू आहेत पूर्वीपासून. शेतकऱ्यांना त्यांचा योग्य भाव मिळत नाही. त्यांच्या अनेक अडचणी आहेत. खतं फार महाग झालेत आणि शेतकऱ्याला तुम्ही सातत्याने कर्जबाजारी किंवा त्याला सारखं पैसे देऊन त्याला अनुदान देऊन तुम्ही त्याला कमकुवत करताय. त्याला खरं म्हणजे पूर्णपणे शासनावर अवलंबून राहायची पाळी त्याच्यावर आणताय. शेतकरी कसा पाहिजे स्वावलंबून पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, आणखीन त्याचं सगळं चाललं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.